नमस्कार, रोखठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, तिसरं महायुद्ध पाण्यावर होईल असं भाकीत करण्यात आलं होतं. त्याची आज आठवण व्हायचं कारण म्हणजे त्याची एक ठिणगी आता महाराष्ट्रात पेटलेली दिसते. पाणी वाटपाच्या प्रश्नावरून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद नव्हे तर चक्क युद्ध उफाळून आलंय. आणि मराठवाड्याला जाऊ नये यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातले राजकारणी, शेतकरी दंड थोपटून उभे राहिलेत. 3 प्रादेशिक विभागातल्या तब्बल 3.5 कोटी जनतेच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार 12.84 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं दिले. मात्र नगरमधल्या साखर कारखान्यांनी थेट हायकोर्टात धाव घेऊन या आदेशाला स्थगिती मिळवली. कायद्यानं स्थापन झालेल्या जलसंपदा प्राधिकरणाचा निर्णय खरोखरच बंधनकारक नाही का? आणि जलनीतीनुसार समन्यायी पाणी वाटप होणार आहे की नाही? पाणी वाटपाचा हा प्रश्न प्रशासकीय किती आणि राजकीय किती? जायकवाडीत 12 टीएमसी पाणी समजा सोडलं तर त्यातलं प्रत्यक्षात पाणी किती पोहोचणार आणि मराठवाड्याच्या जनतेच्या मुखात किती जाणार आहे? पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यायचं का शेतीला? का शेतीला पाणी मिळत नाही, पिण्याला पाणी मिळत नाही म्हणून धरणं स्फोटानं उडून द्यायची भाषा ती देखील योग्य आहे का? औरंगाबादच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर नगरमधले बडे राजकारणी डल्ला मारतायत, हे खरं आहे का? आणि समन्वय पाणी वाटपाचा कायदा संमत झाला तेव्हा सरकारात असलेले नेते आता विरोध का बरं करतायत? दुष्काळाच्या चक्रात शेतकरी अडकलेला असताना असे प्रादेशिक वाद उफाळून येणं खरंच योग्य आहे का? आणि या पाणीपतात कुणाचा फायदा होणार तर कुणाला फटका बसणार, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात पाणी पेटलं. पाणी पेटलं या सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती. साखर कारखान्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे आदेश. मराठवाडा तहानलेलाच राहणार का? दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश सोमवारी गोदावरी पाटबंधारे महामंडळाने दिले होते. त्यानंतर अहमदनगर आणि नाशिकमधल्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास जोरदार विरोध दर्शवला. ठिकठिकाणी बंद, रास्ता रोको करण्यात आला. नगर जिल्ह्याच्या लोकांवर जो अन्याय झाला आणि मराठवाड्याचे जे चोचले पुरवण्याचं काम या ठिकाणी ह्या सरकारने केलं, ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि अशा सरकारचा कायमस्वरूपीचा निषेध आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या विरोधात साखर कारखानदारांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानुसार 26 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत पाणी सोडण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाण्यासाठी आणखी काही दिवस मराठवाड्याला वाट पाहावी लागेल अशी चिन्ह आहेत. दरम्यान महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मराठवाड्याला पाणी सोडणारच असा दावा कोर्टाच्या स्थगितीआधी जलसंपदा मंत्र्यांनी केला होता. मला वाटतं लोकप्रतिनिधींनी थोडा संयम ठेवला पाहिजे, कारण ज्या भागामध्ये पाणीच नाही, प्यायलाच पाणी नाही, त्या भागामध्ये पाणी देण्याचं धोरण शासनाचं आहे आणि ते दिलं गेलंच पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून हे पाणी खाली सोडणं आवश्यक आहे आणि ते सोडलं जाईल. तर मराठवाड्याला पाणी सोडल्यास ते पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. मराठवाड्यावर अन्याय करण्याची आपली म्हणजे भावना नाही आमची कोणाचीच, परंतु सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे निर्णय होतात हे कारणरूप खरं म्हणजे त्याच्यात पाण्याचा नाशच अधिक होणार आहे खाली पाणी मिळण्यापेक्षा. एकीकडे पाणी वाटपावरून मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद तापलाय. त्यातच आता हे प्रकरण मुंबई हायकोर्टाकडे गेल्यानं कोर्ट आता यातून काय अंतिम निर्णय देणार याकडे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. शिर्डीहून प्रशांत शर्मा, नाशिकहून योगेश खरेंसह अमित जोशी, मुंबई. पाणी पेटलं या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय भारतीय जनता पक्षाचे लढाऊ नेते प्रशांत बम. आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि पहिल्यांदाच असं घडतंय की याच प्रश्नावर दुसरी भूमिका असणारे भारतीय जनता पक्षाचे आणखीन एक नेते सुहास फरांदे नाशिकहून आपल्या सोबत आहेत. सुहासजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत प्रदीप पुरंदरे, जलसिंचन तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे औरंगाबादवर आहेत. तर परिणिता दांडेकर यांना संपूर्ण महाराष्ट्र साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल याच्या समन्वयक म्हणून ओळखतो. आज त्याही आपल्यासोबत पुण्यामधून आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता. तो पहिला मुद्दा आहे जलसंपदा प्राधिकरणाचा निर्णय कायद्याप्रमाणे बंधनकारक नाही का? जलसंपदा प्राधिकरणाचा निर्णय कायद्याप्रमाणे बंधनकारक नाही का?
प्रशांत बम, जायकवाडीच्या आधीची विशेषतः ऊर्ध्व भागातली जी धरणं आहेत ती आपण बॉम्बनं उडवून दिली पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्याला पुढे पंकजाताईंनी देखील एक प्रकारे दुजोरा दिला. समन्यायी वाटपाच्या पाण्याच्या हक्कासाठी आपण एक प्रकारे आंदोलन छेडलेलं आहे. परंतु समन्यायी वाटपाच्या हक्कासाठी म्हणूनच सभागृहानं एकमतानं एक कायदा मंजूर केला होता. जलसंपदा प्राधिकरणाचा कायदा होता तो सर्वच पक्षांनी एकमतानं पारित केला होता. त्यात तुमचाही पक्ष होता. मग अशा प्रकारचा कायदा तुम्हाला बंधनकारक नाही? कायदा बंधनकारक आहेच ना, कायद्याचा काही विषयच नाहीये. जिथं आपण धरणं उडवून देण्याचे विषय केलेत ना, माझं म्हणणं असं सगळी जण समजून घ्या. आणि जनतेला काय होतं की विनाकारांच्या गोष्टी विपर्यास होतो त्याचा. एखाद्या हा जो कॅचमेंट एरिया आहे एक पूर्ण, या कॅचमेंट एरियामध्ये पडणाऱ्या पावसाचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. हे कुणालाच मान्य नाही का? मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. विखे साहेबांना मान्य आहे, तोरा साहेबांना मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. परंतु तो वेळीच करायचा नाही हे अनपेक्षित नाही आहे. हे होणारच होतं. हे जे काय चालू आहे ना हे होणारच होतं. परंतु इतकं सिस्टम बनवलेली आहे बरोबर की हे बरोबर त्यावेळेसच येईल आणि त्यावेळेस असं धरणाची स्थिती असणारच आहे. प्रत्येक धरणातून पाणी वापर किती झाला साहेब? आज जायकवाडी आणि ऊर्ध्व भागातील धरणं एकाच कॅचमेंटमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ त्या भागात पडणाऱ्या पाण्याचं डिव्हिजन इक्विटेबल झालं पाहिजे. हे कुणी नाकारत नाही. मग आज तुम्ही बघा मुळा धरणामध्ये आज जवळपास 55% पाणी आहे मुळाच्या पूर्ण या समूहामध्ये. भंडारदरामध्ये 70% पाणी आहे आजचं. आणि विशेष त्यांनी 40 दलगमी पाणी ऑलरेडी खरीपाला वापरून घेतलंय. भंडारदरांनी 180 दलगमी वापरून घेतलंय, जोक नाहीये. त्यानंतर गंगापूरनी 60 दलगमी वापरून घेतलंय. 231 आजची कॅपॅसिटी आहे. जवळपास 60% पाणी त्या भागामध्ये आहे. नंतर तुम्ही दारणा आणि पालखेड या ठिकाणी सुद्धा 533 दलगमी पाणी, दारणाला 150 वापरलं, 380 आजचा स्टॉक आहे. 85% त्या धरणामध्ये पाणी आहे. पालखेडमध्ये जवळपास 90% पाणी आहे. मला सांगा कॅचमेंट एरिया एकच आहे, एकच इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आहे. 6% फक्त जायकवाडीमध्ये आणि बाकीच्या धरणांमध्ये 70%. काय मराठवाड्यातल्या इतर धरणांमध्ये जायकवाडीत जसं 6% तसं मराठवाड्यात जी छोटी छोटी धरणं आहेत त्याच्यामध्ये 15% पाणी. एम आय राईट? यू आर व्हेरी राईट. पण एक गोष्ट अजून लक्षात घ्या, छोटी मोठी धरणं वरती जी आहेत ना ती तर मग त्याचा तुम्ही हिशोब जर लावला तर अजून पुढे जाईल मॅटर. छोटी मोठी धरणी या कायद्याने त्या तज्ञ आहेत. आपण त्या विषयाला तज्ञ आहेत परिणिता दांडेकर, त्यांच्याकडे जाऊया. परिणिताजी, माझी माहिती जर बरोबर असेल तर एखादं धरण ज्या वेळेला सँक्शन केलं जातं तेव्हा तो निर्णय अत्यंत तांत्रिक अशा प्रकारच्या अनेक डाटा माहिती गोळा करून केला जातो. एखाद्या धरणामध्ये त्याचा कॅचमेंट एरिया त्याच्या डिपेंडेबिलिटी जर 75% असेल तरच ते धरण आपल्याकडे पारित केलं जातं. परंतु इथे आता असं स्पष्टपणे म्हटलं जात आहे की या सर्व धरणांचे कॅचमेंट एरिया एकच आहे, त्यामुळे त्याचं समन्यायी वाटप व्हायला पाहिजे. काय सांगाल आपण परिणिताजी? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण महाराष्ट्रात थोडी स्थिती वेगळी आहे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये अंदाजे 50% डिपेंडेबिलिटीवरती पण धरणांचे डिझाईन सँक्शन होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की कॅचमेंट एक आहे याचा अर्थ काय आहे? गोदावरी हे एक मोठं खोरं आहे आणि त्या खोऱ्यामध्ये विविध धरणं बांधलेली आहेत. त्यामुळे एक खोरं असणारच आहे, त्याचं कॅचमेंट एक असणारच आहे. कॅचमेंट एक कधी म्हणतो आपण? जेव्हा एकाचंच पाणी दुसऱ्यामध्ये येतंय, जसं की मांजरपाडा प्रकल्प जो नाशिकमध्ये आहे. तर त्यामुळे अनप्लॅन डेव्हलपमेंट झाली, पण अनप्लॅन डेव्हलपमेंट महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रात कुठे झाली नाही हा एक प्रश्न आहे. गोदावरी खोऱ्यात काही फारसं वेगळं झालंय असं नाहीये. फक्त कॅचमेंट गोदावरी खोरं जे आहे त्याच्यामध्ये समन्वयी पद्धतीने पाणी वाटप व्हायला पाहिजे याबद्दल दुमतच नाहीये. आणि हे फक्त आम्ही म्हणत नाही किंवा हे फक्त MWRRA म्हणत नाही. राष्ट्रीय जलनीती हे म्हणते, आपली राज्याची जलनीती हे म्हणते आणि MWRRA ऍक्ट पण हेच म्हणतो की आता नियोजन हे नदी खोरे निहाय असंच व्हायला पाहिजे. त्यामुळे जायकवाडीमध्ये 6% पाणी असणं आणि मुळामध्ये अंदाजे 70% पाणी असणं हा जरा एक प्रॉब्लेम आहे. पण समजून घ्या, फक्त टक्केवारीने गोष्टींवर कन्क्लूड करणं चुकीचं आहे. जायकवाडीची लाईफ स्टोरेज 2000 दलघमीपेक्षा जास्त आहे. गोदावरीच्या कुठल्याही खोऱ्यातलं धरण हे 600 दलघमीच्या वरती लाईफ स्टोरेजचं नाहीये. त्यामुळे फक्त टक्केवारींवर जर आपण बोललो ना तर आपली गफलत होऊ शकते. बोला.
मी टक्केवारीवर याच्याकरता बोलतोय, जसं अबोव 2000 दलगमीचा तो आहे, तसंच वरती 2500 दलगलीच्या समोर 2000चा जायकवाडी आहे. मी बोलताना टक्केवारी हा जो विषय घेतोय तेव्हा कम्पॅरेटिव्हली इक्विलिब्रियम म्हणून बोलतोय मी. 6% त्याच्या अगेन्स्टमध्ये 70% आणि 115 TMC वापरण्याची परवानगी उर्दू भागाला आहे आणि खाली 81 TMC वापरण्याची परवानगी आहे. त्या प्रमाणात मी टक्केवारी बोललो म्हणून तो इक्विलिब्रियम येणारच. नंबर 1. नंबर 2, 115 TMC धरणाची परवानगी असताना 48 TMCची धरणं जास्त बांधल्या गेली. आपण जसं म्हणाले होते साहेब आता की गव्हर्नमेंटने परवानगी दिली नाही का? नाही दिली परवानगी साहेब. तुम्ही हे तर समजून घ्या. निळवंडे धरण आज जे पूर्ण झालेलं आहे, आजही त्याला केंद्र सरकारची परवानगी नाही. त्यामुळे त्याला कालवे नाहीत. त्यामुळे त्याला कालवे नाहीत. हा बरोबर आहे, कालवे नाहीये ना. मग स्टॉक कशाला करता तुम्ही? स्टॉक कशाला करता? स्टॉक केल्यामुळे डायरेक्ट मराठवाड्याला येणारं पाणी थांबतं आणि तोच लॉस आहे. असे एक नाहीये, 48 TMCचे आहेत. आणि आज प्रॉब्लेम काय आला, ऑक्टोबरमध्ये पाणी सोडताना रिव्हर्स स्ल्यूज गेट नसल्यामुळे आज हक्काचं खरं म्हणजे 21 TMC पाणी यायला पाहिजे होतं, ते फक्त 12.84 वर थांबावं लागलं. आणि म्हणून आमची मागणी होती की पावसाळ्यात आणि पुढच्या वेळेस त्यांना तसं करावं लागणार. परिणिताजी काय सांगाल? हे बघा, एकतर पहिली गोष्ट, अशा पद्धतीची धरणं महाराष्ट्रभरात झालेली आहेत. आपण हे मान्य करायला पाहिजे. याच्यामध्ये यावर तोडगा काढायला पाहिजे, हे खरंच आहे, त्यात काही दुमत नाही. पण हे असं महाराष्ट्रभरात झालेलं आहे. मराठवाड्यात अशी अनेक धरणं आहेत ज्यांना कालवे नाहीत किंवा ज्याचे कालवे कार्यान्वित नाहीत. विदर्भात आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, आपल्या राज्यभरात अशी धरणं आहेत. तर त्यामुळे तो एक मुद्दा वेगळा आहे. हे असतानाही जायकवाडीमध्ये समन्वयी पद्धतीने वरून पाणी सोडायला पाहिजे आत्ता, हे खरंच आहे, याच्यावर दुमत होऊ शकत नाही. बरं, आत्ताची ही नवी परिस्थिती नाहीये. गेली 3 वर्ष 2012 पासून वरची धरणं असं पाणी सोडतायत. हे मुंडन प्रोटेस्ट, कॅनॉलमध्ये उतरून प्रोटेस्ट, हे दरवर्षी होत आलेलं आहे. आपला मुद्दा असा आहे की याच्यासाठी एक सिस्टीम इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. फक्त भडक विधानं करून आपण कॉन्फ्लिक्ट्स वाढवत आहोत. भारतामध्ये महाराष्ट्र कदाचित एकमेव राज्य आहे जिथे इंटर स्टेट कॉन्फ्लिक्ट्स नाही होत आहेत, इंट्रा स्टेट कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत. एका राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये. भारतात हे चित्र महाराष्ट्रात आणि पूर्वी आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये दिसायचं. हे चिंतनीय बाब आहे ही, आणि ही सामंजस्याने सोडवणं एका खोऱ्याने हे फार गरजेचं आहे. करून लोकांना चिथवून मोर्चे काढून बॉम्बनं धरणं उडून त्याचा प्रश्न सुटता नाही. आपण जाऊया फरांद्यांकडे. सुहास फरांदे. अजिबात नाही. सुहास फरांदे, नाशिक हा धरणांचा जिल्हा मानला जातो. एका जिल्ह्यात सर्वात जास्त धरणं कुठे असतील तर ती नाशिक जिल्ह्यात. माझी माहिती बरोबर आहे? बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा, इगतपुरीला ज्या शेतकऱ्यांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्या इगतपुरीच्या शेतकऱ्यांना आज प्यायला, शेतीला तर सोडूनच द्या, प्यायला देखील पाणी मिळत नाही. वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. नाशिकमध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा मार्च एप्रिलमध्ये येईल अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती दिसते. हो, आतापासूनच पाण्याची कपात नाशिकमध्ये केलेली आहे. आता मला सांगा, नाशिकमधून पाणी सोडायचा जो निर्णय घेणारा अधिकारी आहे तो जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता आतापर्यंत नगर या जिल्ह्याचाच कायम नेमला गेलेला आहे. ही माझी माहिती, हे आमचं संशोधन बरोबर आहे? हे पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तो योगायोग नाही. हा याचा अर्थ तो योगायोग नाही, ती राजकीय दंडेली आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. प्रशांत बम, परिस्थिती काय ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. म्हणजे ज्या नाशिक जिल्ह्यानं आपल्या जमिनी दिल्या त्या नाशिकलाच आता पाण्याची बॉम्ब आहे. नंबर 2, जो पाणी सोडायचा अधिकारी आहे तो नगर जिल्ह्याचा आहे, तो नाशिकचा नाही आहे. नंबर 3, नाशिकचे शेतकरी याच पाण्याचा वापर करून भारताला दरवर्षी 4 ते 5 हजार कोटीचं परकीय चलन मिळवून देतात द्राक्षातून. मला सांगा, शेती फुलवताना ठिबक सिंचनाचा वापर करतात. मग आजच्या परिस्थितीत ठिबक सिंचनाचा वापर न करता केली जाणारी नगरची शेती आणि त्याला पुरवलं झालेलं पाणी कितपत योग्य आहे? बघा, आपण जेव्हा सारा विचार करू लागलो ना,
तेव्हा आपण नाशिकचा एक भागाचा सांगितला, हा जो विषय विशिष्ट भागामध्ये, आणि त्याच भागामध्ये इंडिया बुल्सची कंपनी आत्ता स्थापन झाली 4-5 वर्षामध्ये, ज्याला फक्त आम्ही वेस्टेज वॉटर देऊ म्हटले आणि त्याला प्युअर वॉटर नाही की नगर नाशिकच्या संपूर्ण 100% जिल्ह्यामध्ये हे आहे. मी तेच सांगितलं, राजकीय परिस्थितीनुसार काही भागांवर त्या साईडला सुद्धा बिलकुल अन्याय आहे आणि त्या एरियांच्या धरणाचं पाणी जे दिलं गेलं पाहिजे ते दिलं जात नाही. मराठवाड्याचा विषय कसा आहे, नाशिक जिल्ह्याचा तुम्ही जे आज बोलताय, तुम्ही सगळ्यांनी एक समजून घेतलं पाहिजे, पिण्याचं पाणी सर्वांना मिळतं का? भेटलं पाहिजे. खरीपाचं पीक उर्दू भागाने घेतलं आणि मराठवाड्याने घेतलं नाही हे कायदा सांगत नाही, MWRRA सांगत नाही. आणि ताई जेव्हा आता बोलल्या ना की त्याच्यावर एक कायदा आहे, प्रत्येक बारीक न बारीक गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे, त्याचं पालन करत नाही आणि सोडण्याचा विषय येत नाही. बघा तुम्ही काय सांगू लागले आता की बऱ्याच वेळेस पाणी सोडण्याचा विषय कधीच येणार नाही, पाणी अडवायचं नाहीये. त्यावेळेला रिझर्वायर ऑब्झर्वेशन सिस्टम जेव्हा चालतात तेव्हा तारीख वाईज दिलेलं आहे की कोणत्या धरणात एक विशिष्ट प्रकारची पातळी आली की नंतर अडवायचं नाही. तरी त्याला बगल देऊन 100% जर तुम्ही धरण भरून घेणार, मग नंतर पावसाळ्यामध्ये ते सोडणार, म्हणजे या ऑक्टोबर महिन्यामध्ये सोडायचा विषय येईल, त्याच वेळेस अडवायचं नाही. कायदा आहे, ROS वापरायची नाही, हा तुम्ही भाग समजून घेतला. प्रदीप पुरंदरे, एक प्रकारे प्राधिकरणाचा कायदा असताना देखील अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत, हे कशाचं लक्षण आपल्याला वाटतं आणि यामध्ये मराठवाड्यावर अन्याय होतोय असं आपल्याला वाटतंय का? उदयजी, याच्यामध्ये काही गोष्टी आपण मूलभूत समजून घेतल्या पाहिजेत, त्याशिवाय गैरसमज दूर होणार नाहीत. समन्यायी पाणी वाटपाचा हा मुद्दा हा प्रादेशिक वादाचा मुद्दाच नाही आहे. मुळात हा नदीखोरे निहाय जलविकास आणि व्यवस्थापनाचा मुद्दा आहे आणि ह्याची सुरुवात चितळे आयोगाने 1999 साली शिफारशी करून केली. त्यानंतर जलनीती 2003 आपण स्वीकारली, त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं आणि ती जलनीती अंमलात आणण्यासाठी आपण हा मजनिप्रा म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा कायदा केला. तो कायदा करत असताना एक प्रक्रियाच मुळी 2003 साली सुरू झाली. त्याचं विधेयक हे संयुक्त समितीकडे रेफर करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये खूप चर्चा झालेली आहे त्याची. मी मुद्दामून आता लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून काही तपशील मुद्दामून सांगतो की या संयुक्त समितीचे पहिले अध्यक्ष हे पद्मसिंह पाटील होते 8 जानेवारी ते 17 ऑक्टोबर 2004 पर्यंत. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि नंतर या संयुक्त समितीचे अध्यक्ष 31 डिसेंबर 2004 पासून 30 मार्च 2005 पर्यंत अजित पवार होते. त्यांच्या समितीने हा मसुदा मंजूर केलेला आहे आणि मग तो 3 मे 2005 रोजी अधिसूचना करून तिची हे पूर्तता करण्यात आली. कायदा केला आपण, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी लागतात या दुर्दैवाने आपण केल्या नाहीत. त्याच्यासाठी जी सुशासनाची व्यवस्था असते, एक रचना घालून दिलेली आहे कायद्याने, ती आपण अंमलात आणली नाही. म्हणजे उदाहरणार्थ इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन तयार करणं कायदा करण्यापासून 6 महिन्यात करायचं होतं, ते केलं नाही. स्टेट वॉटर बोर्ड मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याची बैठक ते 2005 पासून 2013 पर्यंत बैठकच झाली नाही. राज्य जल परिषदेची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणं अपेक्षित होतं, ती 10 वर्ष झाली नाही. आणि ह्या कायद्याचे नियम करण्यात आलेले नव्हते, हायकोर्टाने सांगितल्यानंतर ते नियम केले. जे नियम केले ते कायद्याशी विसंगत होते म्हणून ते विधानसभेत परत घ्यावे लागले. या सगळ्या परिस्थितीवरती आपण एकूण बॅकग्राऊंडवरती बघितलं पाहिजे. कायदा केला, कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, अंमलबजावणी केली नाही, त्यासाठी तयारी केली नाही, ऑपरेटिव्ह पार्ट तयार केला नाही. जेव्हा कोर्टात प्रकरण गेली तेव्हा मग आता घाई गडबडीने आपण त्याला उत्तर द्यायला लागलो आणि त्याच्यातून ही सगळी चुका घडतायत, गडबड होतीये. तेव्हा एकूण या व्यापक परिक्षेत्रात ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. हा एक मुद्दा मला आवर्जून मांडायचा आहे. तसं झालं तरच हे प्रश्न सुटतील, नाहीतर हे वाद अंतहीन आहेत. याला काही परिणिताजी, असं प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा ताणता येईल. परिणिताजी, जायकवाडीचं धरण बांधतानाच त्याचा कॅचमेंट एरिया किंवा मराठवाड्यात कमी पडणारा पाऊस, तिथला अपुरा पाणी पुरवठा हे लक्षात घेऊन नाशिक नगर मधलं पाणी जायकवाडीत सोडलं जाईल असं ठरलं होतं, हे खरं आहे? हो, इन द सेन्स जायकवाडीचं जे यील्ड कॅल्क्युलेशन्स होते त्याच्यामध्ये वरतून येणारं पाणी हे गृहीत धरलं होतं. अंदाजे 156 TMC पाणी येवा असेल. नाही, 199 नाही. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर, मला मुद्दामून सांगायची आहे ती. 196 TMC त्या धरणाचा येवा होता
आणि त्याच्यामध्ये वरचं यूज होतं अंदाजे 115 TMC. नंतर ते वाढलं, आता त्याच्यामध्ये अंदाजे 30 ते 40 TMCची भर पडली आहे. पण त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2000 हे 1965 मध्ये झालं. 2004 मध्ये जेव्हा CDOने ह्याचा नव्याने अभ्यास केला तेव्हा जायकवाडीचा येवाच वरचा वापर नाही, तिथला येवा हा तब्बल 40 TMCनी कमी झालेला आहे. ही खूप मोठी आणि ह्याचं हे बघा, हे आपल्या ओव्हरऑल धरणाच्या प्लॅनिंगचं एक द्योतक आहे की केवढ्या मोठ्या चुका आणि केवढ्या मोठ्या प्लॅनिंगमध्ये गफलती होऊ शकतात. कारण याच्यावर आधारित आपली पुढची एक सगळी सिस्टीम होती. तर त्याच्यामुळे ती एक खूप याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परिणिताजी, येवा कमी झाला ही गोष्ट खरी आहे, परंतु येवा कमी झाला म्हणून धोरणात बदल केला गेलेला नाही आहे. धोरणाचं जे मूळ सूत्र आहे ते धोरणाचं सूत्र मात्र आज तसंच आहे. बरोबर आहे. मग असं असताना सुहास फरांदे, नाशिक नगरकडच्या नेत्यांचा मराठवाड्याला पाणी द्यायला, जायकवाडीत पाणी सोडायला विरोध कशा करतात? नगरवाल्यांचा बोला बोला उदयजी बोला. उदयजी, मगाशी तुम्ही जो अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी असा मांडला की नाशिकवाले जे शेती करतात ते पाणी अतिशय जपून वापरतात आणि नगरवाल्यांचा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ऊसावर अवलंबून आहे आणि ऊस लावायला किंवा साखर तयार करायला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं. वास्तविक पाहता पिण्याच्या पाण्याच्या धोरणामध्ये प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला दिली पाहिजे, तदनंतर आपण शेतीला दिली पाहिजे. परंतु या ठिकाणी आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती आमच्या गंगापूर धरणाच्या समूहामध्येच पाण्याचा साठा कमी आहे. आज फक्त 4000 दशलक्ष घनफूट हा साठा आमच्याकडे शिल्लक आहे आणि एवढा साठा आमच्या महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेला आहे. जर आमच्याच ताटामध्ये नाहीये तर आम्ही दुसऱ्यांच्या ताटामध्ये देणार कसं काय? हा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. विशेष करून या 4000 जे आहेत हे आमच्या नाशिक शहराला पुरेसं पाणी 4000 दशलक्ष घनफूट जर वापरलं तरच आम्हाला ते पुरू शकतं. त्यामुळे आम्ही औरंगाबादला पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही, आम्ही जायकवाडीला पाणी सोडू शकत नाही आणि जे पाणी आम्ही सोडू शकतो किंवा सोडलं जाईल ते पाणी नदीमध्येच पुरेल. मग औरंगाबादला ते पुरेल कसं काय? हा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तरी सुद्धा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे समन्यायी पद्धतीनं जे काही पाण्याचं वाटप असेल त्या वाटपाच्या, त्या धोरणाच्या, त्या कायद्याच्या आधिपत्याखाली राहून आम्ही जे काही कायद्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आम्ही करू असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. विशेष करून गिरीश महाजन जसे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत तसे ते नाशिकचे पालकमंत्री सुद्धा आहेत. परंतु शेवटी मंत्री हा त्यांच्या त्या कायद्याप्रमाणेच वागणार, त्यामुळे त्यांनी ही अशा पद्धतीची समन्यायी पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आपण जलसंपदा मंत्र्यांची, सुहास फरांदे, आपण जलसंपदा मंत्र्यांची किती बाजू लावून धरत असला तरी देखील पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या न्यायानुसार नाशिक आणि नगरमधले नेते पाणी वाटपाला तयार आहेत का हा खरा सवाल आहे. आणि पाणी जरी जायकवाडीला पोहोचलं तरी ते जनतेच्या मुखात जाणार आहे का अल्कोहोल, दारू तयार करणाऱ्यांच्या? एका ब्रेक नंतर पाहूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय पाणी पेटलं. पाणी पेटलं या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत प्रशांत बम, सुहास फरांदे, परिणिता दांडेकर, प्रदीप पुरंदे आणि काही क्षणात आपल्याबरोबर काँग्रेसचे आमदार संगमनेरहून डॉक्टर सुधीर तांबे हे देखील असतील. या भागात जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे पाण्याच्या वाटपाचा प्रश्न हा प्रशासनिक किती आणि राजकीय किती. प्रशासकीय किती आणि राजकीय किती. प्रशांत बम, समजा मराठवाड्याला उद्या 12.84 TMC पाणी दिलं तरी यात प्रत्यक्षात पाणी पोचणार किती? मराठवाड्याला पाणी मिळतं ते 2 भागातनं मिळतं. एक नगरकडनं येतं आणि एक नाशकाकडनं येतं, बरोबर आहे. आता तुम्हाला 12.84 TMC पाणी मिळालं, कारण मध्ये जे नेते आहेत ते किती बोलणार आहेत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यांना काही करू शकणार नाही आहात. तुमच्याकडे प्रत्यक्ष पाणी बाष्पीभवन वगैरे सगळं झाल्यानंतर 3 ते 3.5 TMC पाणी मिळेल, फार तर 4 TMC, बरोबर आहे? नाही, बघा
आतापर्यंतचा पूर्ण जो अनुभव आहे, वहन व्यय फक्त हा 15 ते 20% होत असतो त्या भागातला. आपण एक जो भाग बोलला की मध्ये पाण्याची चोरी, म्हणजे त्या जिथनं पाणी सोडलं जाईल 3.5 TMCचे त्याच्यावर केटीवेअर्स आहेत, त्याच्या निडल्स पूर्णच्या पूर्ण उघडाव्या लागणार आहेत आणि ते आदेशित केलेलं आहे ईडी साहेबांनी. त्या निडल्स उघडून, म्हणजे ते पाणी फक्त जाऊ द्यायला आहे, ते अडवायला नाहीये. हे सगळं जर बरोबर झालं तर 10 TMC पाणी नक्की, आणि 2.84 हे TMC ते पाणी जरी तुम्हाला मिळालं तरी ते पाणी तुमच्या एरियातले जे बॉटलिंग प्लांट्स आहेत, तुमच्या एरियातले अल्कोहोल, मद्याचे कारखाने, दारूचे कारखाने आहेत, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या तोंडचं पाणी पळवायचंय ते तुमच्याकडचे दारू कारखाने चालवण्याकरता. बर, एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, दारूचे कारखाने पूर्ण महाराष्ट्रात बंद करा किंवा सगळे ठेवा. हा भाग अलिहिदा तुम्ही जो मराठवाड्याचा मुद्दा बोलले, जेव्हा 10 TMC पाणी पोहोचेल ना साहेब, राहिलेल्या कार्यकाळामध्ये फक्त 0.10 TMC म्हणजे किती, 9.80 TMC शेती आणि पिण्याला राहील, म्हणजे याला रब्बीला आणि पिण्यालाच मॅक्झिमम लागेल त्या ठिकाणी. अल्कोहोलच्या कारखान्याला पूर्ण वर्षभरामध्ये 0.25 TMCच पाणी लागतं. अल्कोहोल, दारू असा पूर्ण आजागाजा करून मराठवाडा, आणि कुणी बनवले हे कारखाने, जेव्हा त्यांनी बनवले, किती तुम्ही हा तर विचार करा ना. म्हणजे दुःख आहे आमचं की आमच्याकडच्या नेत्यांनी त्यावेळेस लक्ष नाही दिलं. 40 वर्षापूर्वी हे कारखाने दारूचे, अल्कोहोलचे मराठवाड्यात, आम्हाला काय फायदा त्या गोष्टीचा? बिलकुल बंद करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या मद्याच्या, अल्कोहोलच्या यांना पाणी देऊ नका. 0.20% त्याच्यावरती त्यांना लागत नाही. दुसरी गोष्ट, वहन व्यय, आणि ह्या सगळ्यातनं आपण आता बोललात, एकटी MIDC पूर्ण वर्षामध्ये 1.75 TMC पाणी वापरून 9,000 कोटी रुपयाचं उत्पन्न देशाला देते. आणि फक्त महाराष्ट्रातल्या मध्ये मराठवाड्याचीच MIDC अशी आहे की त्या कारखानदारांनी व्यवस्थित चालवली आहे. आपल्यासोबत डॉक्टर सुधीर तांबे यांच्याशी आपला आधी संपर्क होऊ शकत नव्हता, परंतु आता ते आपल्या कार्यक्रमात सामील होत आहेत. सुधीरजी, आपलं स्वागत. समन्यायी जलवाटपासाठी अखेर नगरमधल्या बलदंड अशा शेतकरी नेत्यांनी, साखर सम्राटांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि 26 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मुदतवाढ करून घेतली आणि मराठवाड्याला आपण तहानलेला ठेवलात, बरोबर? उदयजी, आपण जे म्हणताय त्याच्याशी मी सहमत नाहीये. कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आज त्या ठिकाणी साखर कारखानदारी उभी आहे, वस्तुस्थिती आहे. परंतु 100 वर्षापूर्वी जेव्हा भंडारदरा, दारणा किंवा गंगापूर धरणं निर्माण झाली, त्यावेळेस सलग 10 वर्ष तिथे भीषण दुष्काळ पडला. इंग्रजांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी डेक्कन इरिगेशन सिस्टीम एक नवीन समिती नेमली. त्या समितीच्या अहवालानुसार ही धरणं या दुष्काळग्रस्त भागासाठी बांधली गेली. आणि ज्या वेळेस भंडारदरा धरण बांधलं गेलं त्याच वेळेस आढळा प्रकल्प, ज्याचा आपण निळवंडे म्हणतो आता, ते धरण सुद्धा त्यावेळेस प्रस्तावित झालं होतं. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या दुष्काळी भागासाठी बांधलेली धरणं आहेत. आता आपण जे समन्यायी वाटपाचं कायद्याबद्दल बोलताय, तो समन्यायी वाटप कायदा हा सुद्धा अपूर्ण कायदा असं माझं मत आहे. ते अशा अर्थाने की आपण समन्यायी वाटप कायद्यामध्ये खोरे हा विषय धरलेला आहे. सुधीर तांबे, हा कायदा जेव्हा निर्माण झाला तेव्हा तुमचंच राज्य होतं, तेव्हा काही भाजप शिवसेनेचं राज्य नव्हतं, तेव्हा तुमच्याच राज्यातल्या तुमच्याच नेत्यांनी केलं. मला ते संदर्भ बाजूला ठेवा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला काय म्हणायचं, अहमदनगरमध्ये ऊसाचं क्षेत्र आहे, अहमदनगरमध्ये ऊसाचं मोठं क्षेत्र आहे, त्याच्यापैकी किती ऊस आज ठिबक सिंचनानं केला जातो आणि नाशिकमध्ये किती ठिबक सिंचनानं केला जातो? हे बघा उदयजी, हॅलो, उदयजी, मला आपल्याला असं सांगायचं आहे की आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण म्हणताय इथल्या भंडारदऱ्याच्या पाण्याचा विचार करत असताना किंवा मुळ्याच्या पाण्याचे, तिथे केवळ ऊस शेती नाहीये, तिथे गरीब शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवतायत, तिथे मोठ्या प्रमाणात डाळिंबाची शेती आहे. त्या सगळ्या ठिकाणी भाजीपाल्याला, डाळिंबाला, जसं नाशिक सुद्धा मी मान्य करतो की नाशिकमधले शेतकरी या ठिकाणी ठिबकांचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत, परंतु अहमदनगरमध्ये सुद्धा ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्या ठिकाणी जो खर्च त्या ठिकाणी येतोय तो खर्च त्या शेतकऱ्यांना परवडत नाही. परंतु जर आपण पाहिलं असेल की भाजीपाला शेतकरी, फळबागाचे शेतकरी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी वाचवण्यापर्यंत नाहीये. सुधीर तांबे, विषय भाजीपाला शेतकऱ्यांचा नाही तर नाशिक नगर मधल्या धनदांडग्या साखर सम्राटांचा आहे.
माझ्या डोळ्यासमोर कुठली नावं आहेत ती बरोबर तुम्हालाही माहिती आहे आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांनाही कळतंय. मला तुम्ही दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. निळवंडे धरणाच्या कालव्याचा जो वाद आहे तो तसाच चिघळवत ठेवत ते कालवे बांधून न देण्यात कोणाची राजकीय सोय झाली हो तुमच्या भागात? कोणाच्या शेतीला पाणी मिळालं ह्याच्यात ना? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. निळवंड्याचे कॅनॉल व्हावेत यासाठी आताशी यावर्षी धरण पूर्ण झालेलं आहे आणि आपण केवळ निळवंडे एक धरण नाहीये, अशी अनेक धरणं आहे महाराष्ट्रातली की जी आज त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, परंतु पुरेशा निधीअभावी कालवे त्या ठिकाणी होऊ शकले नाहीये. मी आपल्याला सांगू इच्छितो की निळवंड्याच्या कॅनॉलची कामं त्या ठिकाणी मोठे बोगद्याची कामं झालेली आहेत. अकोले तालुक्यामधले वरून जाणारा निळवंड्याचा कॅनॉल झालेला आहे. कालव्यासाठी जो निधी द्यायला पाहिजे, विशेषतः केंद्र शासनाकडून जो निधी मिळायला पाहिजे तो त्या ठिकाणी आपण ज्याला निळवंडे धरणाला शासनाची परवानगी आहे का? केंद्राची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे? ऑफकोर्स CWC ची परवानगी आहे, ऑफकोर्स आहे. त्याला केंद्रीय जल प्राधिकरण CWC वॉटर कमिशन, सेंट्रल वॉटर कमिशनची परवानगी आहे. आणि मला सांगा कुठलं शासन एवढे हजारो कोटी रुपये खर्च करून असं बेकायदेशीर धरण बांधेल? हा तर केवळ म्हणजे तर्काचा विषय झाला. असं जर तर्क आपण काही करायला लागलो, इथे आपल्या समवेत दांडेकर मॅडम आहेत किंवा पुरंदरे जी आहेत, त्यांना आपण विचारू शकता की CWC ची याला परवानगी आहे. आपण दादा परिणिता दांडेकर काय सांगाल? निळवंडे धरणाबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मला निळवंडे धरणाला CWC ची परवानगी आहे की नाही हे खरंच माहित नाही. पण याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा धडधडीतपणे म्हणतो ना की असं शक्य आहे का की आपल्याकडे अशी बेकायदेशीर धरणं आहेत का? आपल्याकडे असंख्य बेकायदेशीर धरणं आहेत. अशी 2000 कोटी आपण खर्च केलेले आहेत बेकायदेशीर धरणं बांधण्यामध्ये, ज्याच्यामध्ये आता फंड अडकून बसलेले आहेत. त्यामुळे असं म्हणणं की हे आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला इथं अगदी म्हणावंच वाटतंय, मी हा विषय इथं मांडणार नव्हते कारण साखर किंवा ऊस शेतकऱ्यांना सतत वादात आणणे हा मला अजिबात रसाचा विषय नाहीये. पण हा खरंच विनोद आहे की तहानलेल्या मराठवाड्याला 12.84 TMC पाणी देण्यासाठी स्थगिती कुणी आणावी? तर साखर कारखान्यांच्या साखर सम्राटांनी. नगरमधल्या 21 साखर कारखाने आहेत नगरमध्ये, अतिशय मोठं क्षेत्र आहे. आणि तुम्ही दारूचं म्हणता मराठवाड्यामध्ये, तुम्ही म्हणालात की मद्याचं नाशिकमध्ये किती वायनरीज आहेत, त्या वायनरीला नक्की पाणी कुठे जातं? MIDC आहे, वाईन MIDC आहे नाशिकमध्ये, त्याला पाणी कुठून जातं? हा खूप मोठा विषय आहे. याचं असं राजकीयकरण छोटं करणं हे सगळ्यांच्या सोयीचं आहे. दुसरी गोष्ट आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे एक पाऊल आहे. समन्यायी पाणी वाटपाचं हे मराठवाड्यासाठी पाणी सोडलं जाणं हे एक पाऊल आहे. आपण पुढे टाकतो आहोत. याच्यात चुका होणार आहेत. गेली 3 वर्ष आपल्याकडून चुका होत आहेत. आपण ह्याच्यातून शिकून सामंजस्याने काय धडे घेऊन पुढे जातो हे गरजेचं आहे. हे फक्त मराठवाड्यापुरतं नाहीये. उजनी आणि पुण्यामध्ये हाच वाद होणार आहे. 2012-13 मध्ये हा वाद झाला होता आणि असे वाद जसं पाऊसमान बदलतोय, जसं आपला पाणी वापर बदलतोय, तसा महाराष्ट्रात सगळीकडे होणार आहेत. याला छोटे राजकीय रंग देऊन छोटे फायदे मिळवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. यातून आपण काय शिकतो हे जास्त महत्वाचं आहे. पण हेच असताना हा मात्र खरंच मोठा विनोद आहे की मराठवाड्यासाठी 12.84 TMC देताना नगर मधल्या साखर सम्राटांनी त्याच्यावर स्थगिती आणली. हा अतिशय म्हणजे एका अर्थाने तो विनोद, एका अर्थाने अतिशय दुःखाची बाजू आहे. तांब्यांचं मत त्याच्यावर घेऊया. पण पुरंदरे साहेब, पाणी वाटपाचे निकष जलप्राधिकरणाने जे केलेले आहेत ते आपल्याला चुकीचं असं वाटतं आपल्याला? आज मागे वळून पाहताना त्याची पुनर्रचना करावी, त्यात काही बदल करावे असं वाटतं आपल्याला? नाही, हे नक्कीच करावं लागेल. आणि या चर्चेमध्ये अजून 2-3 मुद्दे आवर्जून आले पाहिजेत. महत्वाचे मुद्दे ते मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून. आपण म्हणालात की हे प्रशासकीय भाग आहे का राजकीय भाग आहे, ह्याच्यातल्या सीमारेषा फार अंधुक असतात. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. अगदी खरीपातला जो नियोजन बाह्य वापर आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती वरच्या धरणांमध्ये होतो. त्या धरणांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठतं. पाऊस मराठवाड्याच्या तुलनेत जास्त आहे. धरण भरतं, ह्याच्यातलं ते पाणी परत खरीपासाठी वापरतात. धरणाची पातळी खाली येते, पुन्हा धरण भरलं जातं आणि असा रिपिटेटिव्ह वापर होतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा असं की उदाहरण म्हणून सांगतो की मुळा प्रकल्प हा 8मई प्रकल्प आहे. 8मई प्रकल्प आहे. या 8मई प्रकल्पामध्ये ऊस आला कसा? मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार उन्हाळ्यातला पाणी वापर मुळा प्रकल्पातला 10 TMC आहे. 10 TMC. आणि आज तुम्ही मराठवाड्याला पाणी नाही म्हणून 12 TMC द्यायला काकू करताय.
हा 10 TMC वापर पूर्णतः गैरवापर होतो आहे असं कायदा म्हणतो. तिसरं उदाहरण सांगतो की ज्याच्यात हा चर्चेला आला नाही, मुद्दा यायला पाहिजे होता. 18 प्रकल्प जे आहेत मध्यम आणि मीडियम, मोठे आणि मध्यम या सगळ्या उर्दू गोदावरी खोऱ्यात, त्याच्यामध्ये मूळ नियोजनात बिगर सिंचनाची म्हणजे पिण्याचं पाणी आणि ह्याचं पाणी याची तरतूद फक्त 7.5 TMCची होती, 7.5 TMCची होती. आता त्याच्यावरचं आरक्षण जलसंपदा विभागाने 4.8 पट वाढवलेलं आहे, म्हणजे 34.5 TMC झाले. ह्याचाही परिणाम फार मोठ्या प्रमाणावरती होतोय. हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि आता तांबेसाहेब म्हणाले की बेकायदेशीर धरणं बांधली का. मी आपल्याला आवर्जून सांगेन की सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जो चितळे कमिशन नेमलेलं होतं त्यांचा अहवाल जर बघितला, असे असंख्य प्रकार झालेले आहेत की पाणी नसताना धरणं बांधलेली आहेत, पाण्याची उपलब्धता फुगवून बांधलेली आहेत. त्याचे परिणाम आपण आता हे भोगतो सगळे. तेव्हा या सगळ्या याला एक फार मोठा वेगळा तांबे साहेब आता काय तुम्ही सांगा, 2 जलतज्ञ तुम्हाला सांगतायत की अशा प्रकारे बेकाऱ्या धरणं झाली, पाण्याचा कॅचमेंट एरिया फुगवून दाखवण्यात आला, पाणी पडत नाही, त्या क्षेत्रात धरणं बांधली गेली, त्यातले भ्रष्टाचार त्याच्या चौकशा आता चालूच आहेत. पण हे सगळं ज्यांच्या काळात घडलं, ज्यांच्याकडे आता पाणी आहे तेच कोर्टात जाऊन मराठवाड्याला तहानलेला ठेवतायत. तांबे साहेब बोला. उदयजी, आपण नगर जिल्ह्यावर उदयजी आपण जरा मला जे आपलं मत आहे ते पूर्वग्रह दूषित आहे. मला माफ करा, आपण जे मांडताय पूर्वग्रह दूषित आहे. आपल्याला जे म्हणायचं आहे की नगरचं पाणी, नगरला किती पाणी आहे? आज या 12 TMC पैकी 6.5 TMC जर पाणी आपण घेतलं तर अवघे 5 TMC पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. नगरच्या आमच्या सर्व भागाची जर आपण पिण्याच्या पाण्याची जरी गरज त्या ठिकाणी काढली तर पिण्याला सुद्धा आम्हाला पाणी त्या ठिकाणी पुरणार नाही साहेब. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण इथली पण शेती उद्ध्वस्त करणार आणि तिथे आपणच म्हटलं की तिथे 3 TMC सुद्धा पाणी पोहोचणार नाही. मग आपण कुणाचं भलं करणार आहोत? आपण कारण नसताना इथल्या शेतकऱ्यांची शेती आणि वारंवार आपण साखर सम्राट शब्द वापरता, त्यालाही माझा अतिशय नम्रपणाने आक्षेप आहे. कारण आपण असं म्हणू शकत नाही. इथे अतिशय छोटे छोटे शेतकरी आहेत की जे छोटी छोटी शेती करतायत, त्या ठिकाणी ऊस पिकवतायत. ऊसाची काय अवस्था आहे? सरकार तर एकीकडे मदत करत नाहीये, सरकारने तर पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिले शेतकऱ्यांना. म्हणजे आज कुठल्याही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ झालेली आहे. या कारखानदारीमुळे हजारो कोटी रुपयाचा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतोय. या कारखानदारीमुळे हजारो कोटीचा टॅक्स लोकांना मिळतो. बीड मराठवाड्याचेच हजारो कामगार या कारखान्यावर, लक्षावधी कामगार या कारखान्यावर पोट भरतात. तेव्हा उदयजी, आपण या साखर कारखानदारीकडे बघत असताना एक थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सहकारामध्ये अनेक लोकांनी वर्षानुवर्ष घाम काढून ही कारखानदारी उभी केलेली आहे. ही आपल्याला उद्ध्वस्त करायची आहे का? मला सांगा, मराठवाड्यातला शेतकरी आज घाम गाळत नाहीये का? पडलेला होता त्या काळामध्ये इथे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. अहमदनगरच्या धरण प्रस्तावित केलं. नगरच्या धरणांमधून बेकायदा पाणी उपसा होत नाहीये का? तशी प्रकरणं समोर आलेली नाही आहेत का? यात मोठे नेते गुंतलेले नाहीत का? बेकायदे होण्याचा काही कुठलाही बेकायदा असं दाखवा आपण. असं कुठेही होत नाहीये. हा केवळ एक तर्क आहे आणि म्हणून याला आपण पुष्टी देऊ शकत नाही. मला असं म्हणायचं उदयजी, मला एक माहिती फक्त एक सबमिट करायची आपल्याला की ज्यावेळेस आपण जायकवाडीचा विचार करतो, जायकवाडी धरण बांधत असताना आपण त्या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा आमच्या लोकांचा विरोध होता. हा विरोध आजचा नाहीये. 1965 साली त्यावेळेस संगमनेरच्या नेत्यांनी, संगमनेरच्या लोकांनी त्याला विरोध केलेला होता. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने त्यांना असं अंडरटेकिंग दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने नगरच्या लोकांना अंडरटेकिंग दिलं आहे की जी नगरची प्रस्तावित धरणं आहेत ती होतील, हे असं अंडरटेकिंग दिलेलं आहे. आपण पाहिजे तर पुरंदरे साहेब याच्याबद्दल खात्री करून घ्या. आणि जायकवाडीचा जो आपण धरण बांधलेला आहे त्याची 41 TMC सुद्धा त्याची क्षमता नसताना आपण 102 TMCचं धरण बांधून ठेवलं. मग एवढं मोठं धरण बांधल्यानंतर त्याची टक्केवारी जर आपण काढायला गेला तर मग ते सगळं चुकीचं दिसतं. हा विषय फरांदे बोला. उदयजी, मी हा विषय राजकीय करणार नव्हतो. वास्तविक पाहता ही स्थिती आज का आली ह्याचा डॉक्टर तांबे साहेबांनी विचार केला पाहिजे. गेले 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि या महाराष्ट्राचेच कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते. आणि या 15 वर्षामध्ये कृषी खात्याने काय केलं किंवा या सरकारने काय केलं, शेतकरी कुणामुळे आत्महत्या करायला लागले, हे मी बोलणार होतो. परंतु आता आमच्या आदरणीय नेत्या पंकजाताई मुंडे
यांनी जलशिवार युक्त योजना काढलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग आहे. Point well taken. 15 वर्षापूर्वी जर सुचली सुहास असती, फरांदे, तुम्ही तुमचा ही मुद्दा जर मांडलेला योजना आहे. 15 वर्षापूर्वी प्रशांत बम यांना एक मुद्दा मांडायचा आहे. प्रशांत बम आता काकांनी सांगितलं की इकडे पिण्याचं पण पाणी नाहीये म्हणून. अहो काका, तुम्ही खरंच सांगा, आता तुमचं पूर्ण लाईफ त्या राजकारणामध्ये गेलेलं आहे सगळंच्या सगळं. अहो पिण्याचं पाणी कधी कॅनलमध्ये जगाने बघितलं का? जगाने कधी कॅनलमधून पिण्याचं पाणी घेतलं होतं का? त्या एरियाला मुद्दाम कॅनल, ओपन कॅनलमधून फक्त 18% पिण्याला भेटतं, बाकीचं 82% पाणी वाया घालतात किंवा सिंचनाला वापरतात, या नावाखाली घेतात. आज तुम्ही एकच सांगा मला, एक मिनिट मध्ये, मी आपल्यामध्ये नाही बोललो, आपण आपल्यामध्ये बोललो, माझं पूर्ण ऐकून घ्या, माझ्यामध्ये बोलू नका, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, माझं पूर्ण ऐका. आपण आता सांगितलं की दुष्काळी भाग तिकडे पण दुष्काळ आहे. आज मराठवाड्याला जी स्थिती असेल तीच वरती पाहिजे असते. मला बघा, मला हे नाही बोलायचं की उर्दू भागाच्या लोकांनी पण आत्महत्या केला पाहिजे, बिलकुल नाही. पण आज 750 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केला, तरी तुम्हाला कळत नाही की नेमकं कसं चाललं पाहिजे. म्हणून एक आत्महत्या वरत्या शेतकऱ्याची झालीच नाही पाहिजे, पण मराठवाड्यामध्ये पण नाही झाली पाहिजे. अहो काका, खरीपाचं पीक घेतलं ना उर्दू भागामध्ये, ज्या कॅचमेंट मध्ये सारखं चालायचं असतं, वरती खरीप घेतलं, खाली पण खरीप दिलं पाहिजे. पिण्याचं पाणी फक्त आहे, सगळीकडे राहिलं पाहिजे. रब्बीचं पीक आहे, सर्वांनी समान घेतलं पाहिजे. या गोष्टीवर तुम्ही येतच का नाही? या मागच्या सगळ्या नेत्यांनी आता तुम्ही काय करू लागले, तिकडे येऊ लागले मराठवाड्यामध्ये आणि आंदोलन, जनावर भरू आणून. अरे याच्यापेक्षा जर असं केलं असतं त्यावेळेस थांबून की चला पावसाळा चालू आहे, समन्यायी पाण्याची वाटप जर केली तर मराठवाड्यातले 500 शेतकरी वाचतील, हे करायला पाहिजे. नुसतं येऊन लोकांना, ज्यांना कळत नाही त्यांना आणखीन तुम्ही त्याला हे करायचं, अशा पद्धतीनं वागणं उचित नाहीये. आज मला इतकंच सांगायचं डॉक्टर साहेब, एकच सॉरी, की इक्विटेबलचा अर्थ काय आहे? एका एरियाने पूर्ण खरीपाची सगळी पिकं घ्यायची, सगळे कारखाने चालवायचे, स्वतःचे कारखाने चालवायचे आणि एकीकडे पिण्याला पण पाणी द्यायचं नाही, असं चालत नाही. इक्विटेबलचा अर्थ आहे दोन्हीकडे समानता पाहिजे. सुहास तांबे बोला, माफ करा, सुधीर तांबे बोला. सुधीर तांबे, अहो अशी समानता कशी आणणार? का बरं? हे बघा, मी मगाशी सांगितलं की समन्यायी वाटप कायदा हा अत्यंत चुकीच्या गृहतिकावर आधारित आहे. बघा, मला सांगा की जेव्हा आपण पाण्याचं यांनी जगायचं म्हणजे त्यावेळेस आपण काका डॉक्टर साहेब, हे बघा, उर्दू भागातली दादागिरी होत होती म्हणून केंद्राला हा कायदा आणावा लागला. हा कायदा आल्याच्या अगोदर सुद्धा रिझर्वायर ऑपरेशन सिस्टम होती, त्यावेळेस सुद्धा विशिष्ट धरण बनायचे होते, पण हे बघा तुम्हाला हा कायदा आणावा लागला. हे बघा, कायदा आणून सुद्धा हे ऐकत नाही आणि आता हे म्हणतात असं कसं होईल? आम्ही फक्त म्हणजे यांनी सगळं घ्यायचं, यांनी सगळं जगायचं, बाकीच्याला मरू द्यायचं महाराष्ट्रामध्ये. असं तुम्ही 40 वर्षापासून केलं करू नका. आमची हा जो विनंती आहे, सगळे आपण सारखे राहूया, काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज जरा तुम्ही समजून घ्या या बाबीला. प्रशांत भडकवू नका लोकांना. तुमची भाषा ऐकून हात जोडून विनंती करायची वाटत नाहीये, कारण तुमच्या जोडलेल्या हातांमध्ये बॉम्ब आहे तसं आम्हाला दिसतंय. बोला सुधीर तांबे, बोला. सुधीर तांबे, उदयजी माझं म्हणणं मला ऐकू. सुधीर तांबे बोला. सुधीर तांबे, उदयजी माझं मला बोलू द्या. उदयजी बोला. माझं असं म्हणणं आहे की आपण जे म्हणताय की दुष्काळ, आज संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेरची सरासरी किती आहे साहेब? 300-350 मिलीमीटरची सरासरी आहे. आज फक्त 141 मिलीमीटर पाऊस पडलाय. आमच्याकडची 171 गावं दुष्काळी जाहीर झाली, यांच्या शासनाने केली ना. त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातले 121 गावं दुष्काळी म्हणून जाहीर झालेली आहे. म्हणून या सगळ्या लोकांना पाणी नको. आता त्यांचं अज्ञान कसं सांगणार? ते म्हणतात की कॅनॉलने पाणी येतं का? अहो श्रीरामपूर खाली आहे, संगमनेर खाली आहे, त्याला नदीचाच कॅनॉल म्हणून वापर केला जातो आणि त्यांनीच पाणी दिलं जातं. मी आपल्याला एवढंच सांगत होतो की 6.5 TMC गेल्यानंतर अवघं 5.5 TMC पाणी शिल्लक राहणार आहे आणि या 5.5 TMC मध्ये प्यायला सुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही. आज जवळजवळ 25 लाख टन निर्मिती, ऊसाची साखरेची निर्मिती या भागातून होते आणि मग किती 0.75 लागतं फक्त. आपण अत्यंत चुकीचं आहे साहेब. एक रोटेशन फक्त 0.75 TMC कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जाऊया प्रदीप पुरंदरे यांच्याकडे. प्रदीप पुरंदरे, एक जलसिंचन तज्ञ म्हणून आपण काय उपाय सुचवाल? प्रदीप पुरंदरे सर, याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिलेला आहे. मराठवाड्यात बाबळी बंधारा म्हणून आहे, बाबळी बंधाऱ्याचं पाणी आंध्र प्रदेशला जात आहे, तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिलेला आहे. बाबळी बंधारा 2.74 TMCचा आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की बाबळी बंधाऱ्याची दारं 28 ऑक्टोबरपर्यंत बंद करायची नाहीत, खाली पाणी गेलं पाहिजे
आणि बाभळी बंधाऱ्यातलं पाणी एकदाच फक्त वापरायचं, महाराष्ट्राने रिपिटेटिव्ह यूज करायचा नाही आणि परत मार्च एंडला 0.6 TMC पाणी आंध्र प्रदेशसाठी सोडायचं. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि ह्याची यंत्रणा हे अंमलात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनचा एक माणूस, महाराष्ट्राचा एक माणूस आणि आंध्र प्रदेशचा एक प्रतिनिधी. तर आमची खरं मागणी अशी आहे की बाभळी बंधाऱ्याच्या धर्तीवरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे जायकवाडीसाठी कायमस्वरूपी न्यायिक व्यवस्था करा आणि हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवा. ही चर्चा अंतहीन आहे. काहीतरी व्यवस्थित निर्णय व्हायला पाहिजेत. 2 विभागांमध्ये करारनामा होऊन पहिली 3 बरोबर आहे. परिणिताजी, आपण काय उपाय सुचवाल? त्यांनी बाभळीच्या सारंटा सदृश्य अशा प्रकारची एक सूचना मांडलेली. आपण काय सांगाल? कारण फेमिन आणि ड्रॉट याच्यामध्ये फरक आहे. फेमिन हा ब्रिटिशांच्या काळातला शब्द आहे, त्याला दुष्काळ असं, आणि किंवा ड्रॉटला आपण दुष्काळ सदृश्य अशा प्रकारची परिस्थिती म्हणतो. परंतु आता मराठवाड्यामध्ये मात्र आपण पाहिलं असेल तर जवळपास 8,522 गावं ही आता दुष्काळ अधिकृतरित्या दुष्काळ डिक्लेअर झालेला आहे. आपण काय उपाय सुचवाल? बरोबर आहे. मराठवाड्यामध्ये आता स्थिती ही अतिशय भीषण आहे आणि त्यांना पाण्याची गरज आहे. हे बघा, हे असतानाही मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत पडलेल्या पाण्याचा खूप योग्य वापर झाला का, ही गोष्ट ही आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. त्याचबरोबर नाशिक आणि नगरमध्ये पडलेल्या पावसाचं योग्य नियोजन झालं का, जायकवाडीमधून बॅकवॉटरमधून लिफ्ट किती होतं, नाशिकमध्ये नगरमध्ये पाण्याचा किती वापर होतो, या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. मला वाटतं हे जे कायद्याचं एक पाऊल आहे ते खूप महत्त्वाचं आहे. यांनी सगळ्याच दुष्काळ सदृश भागाला आपलं पाणी व्यवस्थितपणे वापरण्याची गरज आता आली आहे. कारण तो तुम्ही नाही वापरला तर एकतर वरचे सोडणार नाहीत किंवा तुम्ही वरचे असाल तर तुम्हाला सोडायला लागेल. त्यामुळे तुमचं पाणी व्यवस्थितपणे वापरणे हे याच्यातून अतिशय महत्त्वाचं आहे. आणि असं आपण करतोय का? आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे एक कायदा हा एक पायावर उभा नाही राहू शकत. फक्त समन्वय पाणी वाटप कायद्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण आपण कायदेशीररित्या करायला पाहिजे. ते मात्र आपण करत नाही आहोत. आणि तिसरी शेवटची गोष्ट, कायद्याची बाब वगैरे सगळी ठीक आहे. GMIDCच्या अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं की असं असं पाणी वरच्या धरणातून सोडणार. पण पाणी हा जेवढा अभ्यासाचा विषय आहे तेवढा तो सामाजिक विषय आहे. लोकप्रतिनिधींना वगळून डिस्कशन न करता एका सहीनिशी आणि एका मीटिंगनिशी असे जी डिरेक्शन्स आहेत ते थोपवणं हे मात्र नक्कीच बरोबर नाही. प्रक्रिया जी झाली या पाण्याच्या सोडण्याची ती नक्कीच बरोबर नव्हती. पाणी सोडायला पाहिजे याबद्दल वाद नाही, पण याची प्रक्रिया जास्त लोकाभिमुख व्हायला पाहिजे होती आणि होईल कदाचित पुढे, जसं आपण याच्यात 1761 साली पानिपतचं युद्ध झालं आणि त्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाले, 27 मोहरा गमावल्या आणि चिल्लर खुर्द्यांचे तर हिशोब नाही. हे सगळं आज का आठवलं? कारण त्यावेळी निदान मराठ्यांचा शत्रू अब्दाली होता. आता महाराष्ट्रात हे जे सगळं तुम्ही आज तासभर पाहिलं ते एक पाणीपत पेटलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांचा शत्रू कोण आहे? तर मराठाच आहे. आज मराठेच मराठ्यांच्या विरोधात शस्त्र परजू लागलेत, हातात बॉम्ब घेऊ लागलेत. अजून बांगडी फुटलेली नाही, पण बॉम्ब फुटणार नाही याची खात्री देता येत नाही. मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र अशी ही आता महाराष्ट्रात आधुनिक पाणीपताची लढाई गोदावरीच्या खोऱ्यात सुरू होते. आज बॉम्बची भाषा होते, नक्षलवादाची भाषा होते. एकीकडे दुष्काळग्रस्त मराठवाडा पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडतोय, तर आपल्या वाटचं पाणी वाया जाऊ नये म्हणून नगर नाशिककर जीवाचं रान करतायत, कोर्टात जात आहेत. यातून मार्ग तरी कसा निघणार? अशा वेळी मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा. हा वाद आणखीन चिघळू न देता तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जलसंपदा अधिकारी यांची एक बैठक तातडीनं बोलावून हा तिढा सोडवायला हवा आणि योग्य वेळी महाराष्ट्रातलं हे पाणीपत इथंच थांबायला हवं. अन्यथा लाख बांगडी फुटायला पुन्हा वेळ लागणार नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.